इस मार्ग में भगवत मर्जी चलेगी, मानव मर्जी नहीं चलेगी। आमच्या मानवाची मर्जी अशी होती की आम्हाला यायचं नव्हतं आणि भगवंताची मर्जी होती की आम्हाला इथं आणायचं होतं। म्हणून या मार्गामध्ये भगवत मर्जी चालते, मानव मर्जी चालणार नाही, हे बाबांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आतापर्यंत जे जे अनुभव या ठिकाणी झालं त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला या मार्गामध्ये काय काय होते आणि कशा प्रकारे होते, ही दैवी शक्ती कशी कार्य करते, महान त्यागी बाबा जोगदेवजींनी या दैवी शक्तीला कसं प्राप्त केलं, आतापर्यंत आपण या अनुभवाच्या माध्यमातून ऐकलो। जेव्हा बाबांनी विधीच्या मंत्राला सुरुवात केली तेव्हा बाबांनी मरण्याचं वचन अगोदर दिलं की मी विधीला सुरुवात करत आहे, मला जरी काही झालं तरी चालेल पण मी हनुमानजीची प्राप्ती करणार। त्या वचनावर त्या हनुमानजींनी बाबांना साथ द्यायला सुरुवात केली। जेव्हा विधीच्या 21व्या दिवशी पुन्हा बाबांच्या परिवारात दुःख आले तेव्हा बाबांनी पुन्हा मरण्याची तयारी दर्शवली की एक तर या मुलीचे दुःख दूर करा, अन्यथा मला आपल्या चरणी विलीन करा। म्हणून हा मार्ग मरण्याचा आहे। आम्ही ज्या दिवशी संपूर्ण आमच्यावर जे दुःख होते त्या दुःखातून आम्हाला काही मार्ग मिळत नव्हता, वाट मिळत नव्हती, ते दुःख दूर होत नव्हते, म्हणून ज्या दिवशी आम्ही या मार्गाशी जुळलो त्या दिवशी मार्गदर्शकांनी आम्हाला हे सांगितलं की या मार्गामध्ये तुम्हाला मरावं लागेल। परमात्मा एक आणि मययाची भगवत नाम पर, हे 2 वचन त्यांनी आमच्याकडून घेतले आणि ज्या दिवशी आम्ही आमच्या घरी त्या एका भगवंताच्या नावाची ज्योत लावायला सुरुवात केली, ज्या दिवशी आम्ही मार्गदर्शकाकडून शब्द घेऊन आलो आणि ज्या सकाळी पहाटे उठून आम्ही ज्या दिवशी त्या भगवंताच्या नावाने ज्योत लावायला लागलो त्या दिवसापासून आमच्या घरामधून अंधार दूर होऊन आमचं जीवन प्रकाशमय झालं। म्हणून आम्हाला या मार्गामध्ये मरावं लागेल। बाबांनी आम्हाला जे जे सांगितलं, जे जे शिकविलं त्या माध्यमामधून आम्ही जर वागलो तर परमेश्वर आम्हाला साथ देईल, अन्यथा आम्हाला परमेश्वर साथ देणार नाही। निलिमाताईंनी जो अनुभव सांगितला त्यांना जो योग पाहिजे होता तो संतती प्राप्तीचा योग त्यांना 7-8 वर्षानंतर मिळाला। श्रीमान विनोददा आगाशे हे मंचावर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। श्रीमान सुनीलजी कनुजे हे सुद्धा मंचावर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। ज्याप्रमाणे निलिमाताईंनी आपला अनुभव सादर केला त्यांनी जे परमेश्वराला पाहिजे होतं ते मागितलं आणि तो योग त्यांना मिळाला। आम्ही दररोजच्या विनंतीमध्ये त्या परमेश्वरासोबत बोलत असतो, आम्हाला त्या परमेश्वरासोबत संबंध स्थापित करायचे आहेत। बाबांनी आपल्या अनुभवामध्ये म्हटलं आहे, मार्गदर्शनामध्ये बाबांनी म्हटलं आहे की तुमचा त्या परमेश्वरासोबत संबंध जोडलेला आहे, पण तुम्ही हे संबंध तुमच्या कर्मामुळे दूर करतात। हे बाबांच्या मार्गदर्शनामध्ये आहे। आम्ही जे परमेश्वरासोबत संबंध जोडतो, आम्ही जो परमेश्वराला योग मागतो आणि तो योग जो परमेश्वर आमचा पूर्ण करतो तेव्हा आमचे त्या परमेश्वरासोबत संबंध जोडतात। आम्ही काही योग मागतो आणि तो योग पूर्ण होतो म्हणजे आमचे त्या परमेश्वरासोबत संबंध जोडलेले आहेत। आम्ही जर योग मागत असू आणि तो योग जर आमची ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर आम्ही त्या परमेश्वरासोबत संबंधित नाही। आणि परमेश्वरासोबत आम्हाला संबंधित व्हायचं आहे तर बाबांनी जे जे आम्हाला सांगितलं तत्व, शब्द, नियम आम्हाला सर्व माहिती आहे। तत्व काय आहे, शब्द काय आहे, नियम काय आहे हे आम्हाला सर्व माहिती आहे, पण ती आत्मसात करण्याची तयारी, ती कृतीमध्ये उतरवण्याची तयारी, ती आचरणात आणण्याची तयारी आमची राहत नाही। म्हणून बाबांनी आम्हाला म्हटलं आहे की परमेश्वर जो परमेश्वर आहे तो बाबांना परिपूर्णपणे मदत करतो आणि सेवकांना त्यांच्या काही अंशच मदत करतो, कारण की सेवकांचे विचार त्या भगवंताला जे पाहिजे त्याप्रमाणे नाहीये। म्हणून भगवान कहते हैं कि तू वही करता है जो तू चाहता है। भगवान कहते हैं कि तू वही करता है
जो तू चाहता है फिर वही होता है जो मैं चाहता हूं, फिर वही होता है जो मैं चाहता हूं, इसलिए तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर वही होगा जो तू चाहता है. म्हणून आमचे कर्म कसे आहेत की आम्हाला काय पाहिजे यानुसार आम्ही कार्य करतो. मग भगवंत आम्हाला जे पाहिजे, पूर्ण पाहिजे, अर्ध पाहिजे, तो परमेश्वर देतो. पण परमेश्वराला काय पाहिजे याच्याकडे जर आमचं लक्ष असेल, परमेश्वर आम्हाला काय मागत आहे, परमेश्वराला बाबांनी काय दिलं याचा जर विचार, याची जर कृती आम्ही केली तर त्या परमेश्वराला आम्हाला मागण्याची गरज पडणार नाही आणि तो परमेश्वर आम्हाला सर्व काही देईल. म्हणून ज्या परमेश्वराला जे पाहिजे, बाबांनी जे जे सांगितलं, आता रविदासांनी सांगितलं की ज्या परमेश्वराला जे पाहिजे होतं ते बाबांनी दिलं. म्हणून बाबांच्या शब्दावर तो परमेश्वर आजही मदत करतो. म्हणून आम्हाला आमच्या कृतीमध्ये यथार्थ शब्द नियमाची उतारणी करावी लागेल, तेव्हा परमेश्वर आम्हाला मदत करेल. त्यानंतर निंबेकर ताईंनी जो अनुभव सांगितला की मार्गात यायचे अगोदर त्यांना कशा प्रकारची भूतबाधा होती आणि ही भूतबाधा या कलियुगामध्ये, ही भूतबाधा फार जास्त प्रमाणामध्ये आहे. आतापर्यंत 3 युग पार पडली, 4था युग सुरू आहे आणि या कलियुगामध्ये शैतान आणि परमेश्वर हा एकाच शरीरात राहतो. द्वापार युगामध्ये शैतान आणि परमेश्वर एका परिवारात राहायचे. त्रेता युगामध्ये शैतान आणि परमेश्वर पृथ्वीवर राहायचे आणि सतयुगामध्ये शैतान आणि परमेश्वर, भगवान आणि परमेश्वर हे वेगवेगळे राहायचे. बाबांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये जो वामन अवताराचा जो अनुभव दिलेला आहे, जो बळीराजाचा आणि वामन अवताराचा जो अनुभव दिलेला आहे, तो अनुभव तुम्ही ऐका. बाबांनी जे आम्हाला भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत, त्या 3 शब्दाचा सार त्या अनुभवामधून मिळतो, त्या मार्गदर्शनामधून मिळतो. आणि हा जो कलियुग आहे, या कलियुगामध्ये शैतान आणि परमेश्वर एका शरीरात राहतो. आताच ज्या ताईंनी काकूंनी सांगितलं का त्यांचा अनुभव कसा होता, जेव्हा मार्गात यायच्या अगोदर या शरीरामध्ये शैतान राहत होता, मार्गात आल्यानंतर या शरीरामध्ये परमेश्वर वास करतो. आणि जेव्हा आमच्या या शरीरामध्ये जो आत्मा आहे आणि जो परमेश्वराचा अंश आहे, त्या परमेश्वराच्या अंशाला शरीर समोर ठेवून आम्ही जर आपले दैनंदिन कार्य केले, कारण की ह्या 24 तास परमेश्वर जर आमच्या सोबत आहे, 24 तास त्या परमेश्वराचा अंश जर आमच्या सोबत आहे आणि त्याला समोर ठेवून जर आम्ही दैवी शक्तीचे कार्य केले तर परमेश्वर आम्हाला कुठेही मागे पडू देणार नाही. जो फुलबंदेबाबूंनी अनुभव सांगितला की त्यांच्याकडे अगोदर काहीच नव्हतं, त्यानंतर मार्गात आल्यानंतर सर्व काही झालं, गाडी घोडा सर्व काही झालं. बाबांनी आम्हाला जे नियम दिलेले आहेत, 5 नियम दिलेले आहेत, त्या नियमाच्या माध्यमातून जर आम्ही जर वागलो तर आमची गृहस्थी नक्कीच उंच येईल, त्यामध्ये काही दुमत नाही. पण प्रपंच साधत असताना परमार्थाची जर भावना आमच्या मनामध्ये असेल, परमार्थ करण्याची भावना आमच्या मनामध्ये असेल, परमार्थ आणि प्रपंच कसा साधता येईल हे महान त्यागी बाबा जोंदेवजींनी आम्हाला त्यांच्या संपूर्ण जीवनातून शिकवून दिलं. आणि त्या माध्यमामधून प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी जर आम्हाला समजल्या तर भगवंत, महान त्यागी बाबा जोंदेवजी आणि सेवक या तिघांचाही जो संगम आहे, तो संगम तुम्हाला मोक्ष प्राप्त मिळवून देईल. या मानव धर्माची ही संकल्पना आहे की सरते शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. बाबांनी जे जे अनुभव सांगितले, जे जे आम्हाला शिकवलं, ज्या ज्या नियमावलीमध्ये नियम दिलेले आहेत, बाबांची जे मानव धर्माची परिचय पुस्तक आहे, त्या माध्यमामधून आम्ही जर त्यांचं वाचन केलं तर नक्कीच आम्हाला कळेल की हा मार्ग आम्हाला कोणत्या दिशेने समोर न्यायचा आहे. आम्ही त्या नियमावलीचं वाचन करत नाही, त्या पुस्तकाचं वाचन करीत नाही. आम्हाला
जी परिचय पुस्तक बाबांनी दिलेली आहे ती जर आम्ही 10 वेळा वाचलो तर आम्हाला हा मार्ग कळेल. ती पुस्तक आम्ही जर 100 वेळा वाचलो तर आम्हाला आमचे गुरु काय, गुरुंनी प्राप्त केलेली दैवी शक्ती काय ही आम्हाला कळेल. आम्ही ती पुस्तक दररोज वाचन केलं. आमच्या दररोजच्या वाचनात जर ती पुस्तक आली वर्षाचे 365 दिवस आणि त्या 10 वर्षात 5 वर्षात तुम्ही जे जर पुस्तक वाचली तर तुम्हाला नक्कीच समजून येईल की मानव धर्म बाबांनी प्राप्त केलेली दैवी शक्ती ही तुमच्या शब्दावर कशी मदत करते, तुमच्या शब्दावर कसा सैतान दूर पडतो, तुम्हाला पाहिजे असलेले योग हे कशा प्रकारे मिळतात हे त्या पुस्तकाचं जर वाचन केलं तर तुम्हाला नक्कीच माहिती होईल. बाबांनी 24 फरवरी 1991 मध्ये प्रथम नियमावली सादर केली. बाबांच्या मार्गदर्शनामध्ये जो युट्यूब आहे त्यामध्ये युट्यूबवरच्या मार्गदर्शनात त्यामध्ये 24 फरवरी 1991 मध्ये बाबांनी प्रथम नियमावली सादर केली. आता 6वी नियमावली, 6वी सुधारित नियमावली आहे ती 2014 मध्ये प्रकाशित झालेली. त्या नियमावलीचं जर वाचन तुम्ही केलं तर तुम्हाला मार्गदर्शकाला 10 वेळा फोन करण्याची गरज पडणार नाही. माझा पाय दुखते, माझा हात दुखते, माझा डोका दुखते, काय करू, जे किती शब्दाचा तीर्थ बनवून. बाबांनी आम्हाला सांगितलं की आपली सोडवणूक आपणच करावी. कुटुंबात बसून तुम्ही कार्य घ्या, कुटुंबाच्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून तुम्ही कार्य घ्या आणि आपली चूक तुम्ही आपणच सोडवा. जर त्या कार्य केल्यानंतरही जर चूक सुटत नसेल, दुःख दूर होत असतील तर तुम्ही ज्या मार्गदर्शकाकडून कार्य घेतले, ज्या मार्गदर्शकाकडून तुम्ही पक्के झाले त्याच मार्गदर्शकाला आपले दुःख सांगा. इतरांना कोणालाही दुःख सांगू नये हे त्या नियमावलीमध्ये दिलेलं आहे. म्हणून आम्हाला याचं वाचन करावं लागेल की नियमावली काय सांगते आणि या नियमावलीनुसार आमचा धर्म काय सांगतोय. आम्ही दररोज सकाळची विनंती करतो. त्या दररोज सकाळच्या विनंतीमध्ये आम्ही भगवंताला समोर ठेवून ज्योत लावून, अगरबत्ती लावून, कापराची ज्योत लावून विनंती म्हणतो. सकाळी एका निर्धारित वेळेत ती विनंती म्हणतो आम्ही आणि ती शक्ती आमच्या घरी बाबांनी जी भगवत कृपा प्राप्त केलेली आहे ती दैवी शक्ती आम्ही आपल्या घरी दिवा अगरबत्ती कापूर लावून मार्गदर्शकाकडून शब्द घेऊन आपल्या घरी ती शक्ती जागृत होते आणि त्या शक्तीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा विनंती करतो आणि आम्ही जेव्हा भगवंताला सांगतो की भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. आम्ही भगवंताला सांगतो की आम्ही सर्व पूजा बंद केली. पण आजही आमच्या सेवकांची मुलं, आजही कोणता गणपती उत्सव असेल, दुर्गादेवीचा उत्सव असेल, त्यामध्ये आजही आमच्या सेवकांची मुलं तुम्हाला नाचताना दिसतील, डान्स करताना दिसतील, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसतील. आम्ही भगवंताला सांगितलेलं की आमचे जुने विचार बंद केले. पण आम्ही जे जुने विचार बंद केले तर आम्ही मग नवीन विचार कोणते सुरू केले. कधी लिहून पहा तुम्ही की आम्ही जर जुने विचार कोणकोणते बंद केले आणि नवीन विचार कोणकोणते सुरू केले ते तुम्ही कधी लिहून पहा. त्या नियमामध्ये, त्या विचारसरणीमध्ये तुम्हाला बसावं लागेल, ते समजावं लागेल, ते शिकावं लागेल. तेव्हा आम्ही कोणते नवीन विचार केले, सुरू केले आणि आम्हाला बाबांनी कोणते जुने विचार बंद करायला सांगितले ते त्या विचारसरणीमधून कळेल. नंतर आम्ही सर्व म्हणतो भगवान बाबांनी मी जीवनात केलेली सर्व पूजा जुने विचार बंद केले, मी नवीन किंवा जगीन. आम्ही जो वचन त्या मार्गदर्शकाच्या घरी देतो त्या भगवंताच्या समोर आम्ही जो वचन देतो की मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच माने. ज्यामुळे ज्या वचनाद्वारे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली, हनुमानजीची प्राप्ती केली, एका परमेश्वराची प्राप्ती केली, तो वचन आम्ही जर दिलं त्या ज्योतीच्या कापराच्या ज्योतीवर आम्ही तो वचन देतो आणि त्यावर आमची ही दैवी शक्ती आम्हाला मदत करते. नंतर आम्ही म्हणतो की मी माझ्या केलेल्या कर्मांनी चुकल्याची मला क्षमा द्या. आम्ही दैनंदिन जीवनामध्ये कोणते कर्म करतो ज्याची सोडवणूक, ज्याची क्षमा आम्ही तर दररोज परमेश्वराला मागतो, दररोज मागतो.
एक दिवस नाही मागत तर दररोज मागतो की भगवंता मी माझ्या केलेल्या कर्मांनी चुकल्याची मला क्षमा द्या. हे कर्म कोणते? आणि आम्ही मार्गात यायच्या अगोदर आमच्या मागे कर्मभोग लागला होता आणि तो कर्मभोग सुटत नव्हता आणि या मार्गामध्ये येऊन आम्ही कर्मभोग दूर केला आणि कर्मयोगाच्या सानिध्यात लागलो. तर हा कर्मयोग आणि कर्मभोग यांच्यामध्ये आमचं जीवन अडकलेलं आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी हे निष्काम कर्मयोगी होते. आम्ही सेवक कर्मयोग आणि कर्मभोग यामध्ये फसलेलो आहोत. म्हणून आम्हाला बाबांनी सांगितलं, शिकवलं की आम्ही जे कर्म करतो त्या कर्माची क्षमा आम्हाला त्या भगवंताला मागायची आहे. दैनंदिन जीवनात भरपूर असे कर्म असतात ज्या कर्माच्या माध्यमातून आमच्या चुका होत असतात. आमची विचारसरणी, आमची नीती, आमची नियत, आमची विचार प्रणाली या तत्वशब्द नियमाला अनुसरून जर नसेल, त्या तत्वशब्द नियमाला आम्ही जर डालवत असू तर खरोखर तो परमेश्वर आम्हाला साथ देणार नाही आणि आम्ही त्या कर्मात चुकू. म्हणून आम्हाला त्या कर्मयोगी बनायचे आहे आणि कर्मभोगाला दूर ठेवायचे आहे. आम्हाला तत्व, शब्द, नियम, सत्य, मर्यादा, प्रेम याचं आम्ही जो वचन देतो त्या परमेश्वराला, हे वचन देणं म्हणजे साधी गोष्ट नाही. एका वचनासाठी श्रीरामांना 14 वर्ष वनवासात राहावं लागलं. म्हणून वचन हे साधन आहे. आम्ही ज्या कापडाच्या ज्योतीवर जो वचन देतो त्या वचनाची जर आमच्याकडून पूर्तता झाली नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम आम्हाला आमच्या जीवनात पाहायला मिळतात. अनेक दुष्परिणाम, अनेक वाईट परिणाम आमच्या जीवनात पाहायला मिळतात जर आम्ही वचनाची पूर्तता करत नसलो तर. म्हणून बाबांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला जर या मार्गात यायचं असेल तर 365 दिवस त्या एकाच भगवंताच्या नावाने, एकच परमेश्वराच्या नावाने, एकच पूजा करावी लागेल. तेव्हा तो परमेश्वर आमच्या जीवनात आम्हाला मदत करेल, अन्यथा मदत करणार नाही. म्हणून ही दैवी शक्ती आम्हाला सांभाळून ठेवायची आहे. या माध्यमामधून या परमेश्वराचे कार्य आम्हाला करायचे आहे. मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार आम्हाला करायचा आहे आणि हे कार्य आम्हाला परमपूज्य परमात्मा शोध मंडळ नागपूरच्या माध्यमामधून करायचे आहे. तेव्हाच बाबांनी जी नियमावली दिली होती, जी 24 फेब्रुवारी 1991 मध्ये ज्या नियमावली दिली त्या नियमावलीमध्ये एक नियम लिहिलेला आहे की या मार्गदर्शक या नियमावलीमध्ये एक नियम दिलेला आहे की मंडळाच्या आदेशानुसार निघणारे नियम, मंडळाच्या आदेशानुसार निघणारे नियम हे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसारच निघणारे नियम असतील असं त्या नियमावलीमध्ये दिलेलं आहे. म्हणून आम्हाला आमच्या मंडळाच्या आदेशाचं पालन करायचं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार.